हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहोळ सोलापूर धडधडीत पूर्वीचं अक्षर वेगळं आहे, शाई वेगळी आहे. मराठा कुणबी लिहितायत हाताने. धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे. मराठी कुणबी, ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी. माहितच नाही, लिहायचं आहे ना, लिहे. दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते आहे, हे असं चाललेलं आहे. दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. एक दोन नाही, अनेक. इथे संवत गाव म्हणून आहे, तिथे जे आहे हे वैजापूर तालुका, हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं, तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे, त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. हे मुख्याध्यापकाचं पत्र आहे, माझं नाही. त्यांनीच पाहिलं. तर काय सांगायचं, सगळे सोयरे बघापासून आपण सगळे सोयरे. म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या, आणि यांना द्या, आणि त्यांना द्या, असा जो आहे GR वगैरे जे आहे ते सगळे निघाले. मला इथं सांगायचं, हायकोर्टाचा निकाल आहे, जस्टिस मर्ला-पर्ले यांचा जजमेंट आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोडं इंग्लिशमध्ये पण आहे त्याच्यामध्ये. 1913 when his caste was recorded as Marathi. When he died in 1929, this supports our conclusion that around 1920 onwards, the Kunbis implicitly accepted that they were actually Marathas. If the impugned decision, which is based on the sole document, is accepted in the instant case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, other backward class, and this would result in nothing short of social absurdity. त्यांनी म्हटलं की अशा रीतीने जर दाखले जर दिले गेले तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुणबी होईल, आणि ओबीसीचं संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल, त्याला काही अर्थ राहणार नाही. हे हायकोर्टाचं जजमेंट आहे, तारखा आहेत, सगळं काही आहे याच्यामध्ये. मला सांगा, हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही. सुप्रीम कोर्टाचं 4 जानेवारी 1996 वल्सनमा पाऊल विरुद्ध कोचीन युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, Supreme Court held that a person belonging to a non-reserved class transplanted by adoption, marriage or conversion or any other act to family belongs to reserved class does not become eligible. 15(4) आणि 16(4) खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला आरक्षण नाही अशा व्यक्तीनं कुणाशी तुम्ही लग्न केलं, दत्तक गेलं, लग्न केलं, आणखीन काहीतरी केलं तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही. सुप्रीम कोर्टचं जे आहे जजमेंट आहे. अशी कितीतरी जजमेंट दाखवता येतील. वंशावळ
वंशावळ करायचं निर्माण, आणि त्याच्यासाठी कमिटी, प्रत्येक तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस ऑफिसर, 7-8 लोक. का तर हा याचा नातेवाईक, तो त्याचा नातेवाईक. शपथपत्र द्यायचं आणि सांगायचं की मी कुणबी आहे का झाला ओबीसी, आणि हे वंशावळ शोधायचं काम यांनी कसं तरी करून द्यायचं आहे. काय चाललेलं आहे की खोटी जे आहेत वंशावळ जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत. माझ्या हातामध्ये भोर तालुक्याचं आणखीन एक वंशावळीचं खोटं प्रतिज्ञापत्र देऊन कुणबी जातीचा दाखला मिळवण्याचं आणखीन एक प्रकरण माझ्या हातात आलेलं आहे. अरे तुम्ही काय करताय का? खोटी सर्टिफिकेट तुम्ही देणार, वंशावळ तुम्ही देणार. या इथं इंदिरा सहानीची एक केस आहे. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, नीट ऐका. येथे असं एक प्रकरण आहे, मी मराठी वाचतो, ज्यात याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला पूर्वी. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जातीचा असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याची दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत. जर याला परवानगी दिली गेली तर त्यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीच्या धोरणात अराजकतेचा घटक निर्माण होईल. वर जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्त याचिकाकर्त्याच्या मराठा जाती प्रमाणपत्राला वैधता प्रदान करणाऱ्या आक्षेपार्ह आदेशाची वैधता, शुद्धता हे तपासावं लागेल आणि जर असं असेल तर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट जे आहे त्याच वेळेला म्हटलेलं आहे. माझ्या हातामध्ये हे सगळं आहे. पुढे असं आणखीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंदिरा सहानीमध्ये, जे आता आपल्या राज्यात घडतंय ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. बघा ऐका, काही राज्यांमध्ये त्यांच्या सरकारांनी नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे असं आढळून आलंय की काही जातींना पुरेसं प्रतिनिधित्व होते तरीही बाह्य विरोधामुळे, दबावामुळे सरकारला झुकून त्यांना मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट करावे लागले. अशा प्रकारचा समावेश हा घटनात्मक अधिकाराची फसवणूक आहे. कोणत्याही नागरिकाला त्याला आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि अशा गटाला मागास वर्गातून बाहेर काढण्याचे निर्देश देऊन तो रद्द करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. इंदिरा सहानी केस 672 पॅराग्राफ मध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल की अशा रीतीनं झुंडशाहीनं जर कोणी असं आरक्षण घेतलं तर त्याला तुम्हाला आव्हान देता येईल आणि त्यांना जे आहे तुम्हाला न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं पाहिजे, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. किती किती दाखवावं तुम्हाला. आज असे कायदे खूप आहेत, मी त्यात जात नाही. एक 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 मागणी जी आहे ते उपोषण करते. त्या दिवशी त्यांनी मागणी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मराठा समाजाला द्यायच्या. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं